मी बोललो आणि मग कस्टमरला बाटलीत उतरवलं, असे काहीतरी शब्द असतात की सेल्समध्ये पण जे लोक काम करत असतात त्यांच्या ट्रेनिंग्स मी बघतो, तर बरेचसे ट्रेनर्स पण चुकीची इन्फॉर्मेशन देतात, म्हणतात की सेल्समध्ये बोलता आलं पाहिजे, सेल्समध्ये तुम्हाला समोरच्याला हेच करता आलं पाहिजे. आणि तो फेमस कोट पण आहे इंग्लिशमध्ये की इफ यू कांट कन्व्हिन्स, कन्फ्यूज ओके, बडबड करा, बोला. तर काय जास्त बोलणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल आहे का स्टेरिओटाइप आहे? तुम्ही जे म्हणालात ना अविनाश, बाटलीत उतरवणं, किंवा काही जण म्हणतात की मी त्याला छान पद्धतीनं गुंडाळलं, हे शब्द मला खटकतात, खूपच खटकतात. कारण जो तुम्हाला बिझनेस देतो आहे, ज्याच्यापर्यंत तुम्ही स्वतः पोहोचला आहात, त्याच्याबद्दल तुमच्या मनात असं काही असावं की त्याला आपण एक प्रकारे मूर्ख बनवलं किंवा उल्लू बनवलं. आणि माझ्यासाठी वाईब्स खूप मोठ्या काम करत असतात. म्हणून असं जर तुमचे विचार कोणाबद्दल असतील, हे आपले सेल्सवाले जे लोक असतील, तर डेफिनेटली त्यांना लगेच नाही होणार, पण नंतरच्या काळामध्ये त्याचा त्रास होईलच. त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स त्यांना भोगावे लागतीलच. त्याच्यामुळे एक तर आपले शब्द फार प्रॉपरली आपण वापरले पाहिजे, हे सगळ्यात अगोदर मी सांगू इच्छिते. उलट जास्त बोलणाऱ्या लोकांच्या संदर्भात तर मला असं वाटेल की ते कधी कधी स्वतःसाठीच प्रॉब्लेम क्रिएट करून घेतात. म्हणजे माझं जेवढं ऑब्झर्वेशन आहे, तर जास्त बोलणारे लोक जे असतात ते असं हवा पाण्याबद्दल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीबद्दल बोलतात का नाही, ते प्रत्येक वेळेस स्वतःबद्दल माझे विचार, मी असं केलं, हे सगळं सांगतात. आणि त्याच्यामुळे उलट मी जे म्हटलं की त्यांना कदाचित त्रास होऊ शकतो, कारण त्यांच्या त्या सगळ्या सांगण्यामुळे ना एखादी व्यक्ती अशी असेल ऐकणारी की ज्यांना त्याचे स्ट्रेंथ पण कळतात, विकनेसेस पण कळतात, आणि त्याच्यासोबत असे काही क्लूज त्याच्याच बोलण्यातून मिळतात की याला कसं हँडल करायचं. त्याच्यामुळे मी स्वतः या प्रिन्सिपलची आहे की जिथे बोललंच पाहिजे तिथेच बोलायचं आहे, उगाचच बोलण्याची गरज नाही. म्हणजे न बोलून सुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित चालत असेल तर मग का बोलायचं. म्हणजे बोलणे म्हणजे बोलणे इज नॉट इक्वल टू कम्युनिकेशन स्किल, हा पण खूप मोठा मिथ आहे. ते इक्वल टू लोकांना वाटतं. कम्युनिकेशन म्हणजे बोलणे नाहीये. न बोलता पण जसं तुम्ही म्हणालात कम्युनिकेशन होतं. उलट न बोलता कम्युनिकेशन म्हणजे ते आईन्स्टाईन बद्दल सांगितलं जातं ना की जेव्हा सगळी चर्चा चालू होती त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर, आणि स्वतः आईन्स्टाईन काहीच बोलत नव्हते, सगळ्यांचं लक्ष की यांनी बोललं पाहिजे, यांच्या सिद्धांतावर सगळी चर्चा चालू आहे. आणि मग त्यांनी जेव्हा हात वर केला तेव्हा सगळेच्या सगळे एकदम अलर्ट झाले ना, आता यांना काय बोलायचंय. तर तसं अर्थात तो भाग वेगळा आहे की त्यांनी हातवर करून काय सांगितलं ते, पण तसं असतं ना की जो कधी बोलत नाही त्याला जर बोलायचं असेल किंवा तो जर आता बोलत असेल तर त्याचा अक्षर अगदी म्हणजे कानात प्राण आणून ऐकले जातात. सो ते पण फायदा आहे त्याचा.